हॅलो फ्रेंड्स, नमस्कार, गुड इव्हिनिंग. स्वागत आहे तुमचं करिश्मा लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलवरती. कसे आहात सगळे? नम लागतो बोलायला. पुढचं तुम्ही बोला. हाय फ्रेंड्स, तर आमच्या मॅडमला 2 दिवसासाठी आरामाला आणलं होतं. आराम आणलंय, थोडं जरा बरं वाटतंय तिला आणि थोडं म्हणते दम भरल्यासारखं लागतं, कारण की बोलताना तिला दम भरला जातोय. त्यामुळे तिला इंटरेस्टही नाही व्हिडिओ बनवायला. तिला म्हटलं, अगं 10-12 दिवस झालं तू व्हिडिओ नाही टाकले, तर एक तरी व्हिडिओ टाक. मग आता कुठं मुश्किलीने कसा बसा कॅमेरा चालू केला. या म्हणलं, बाई किती लोक तुझी वाट बघत असतील युट्यूब फॅमिली. हा, प्रयत्न कर. हा, किती दिवस असं थांबणार आहे सांग? बळजबरी व्हिडिओ काढ करते, म्हणून मी व्हिडिओ काढायला बसली. मॅडम आले बघा. तर आता मी प्रयत्न करते व्हिडिओ काढायचे. स्वागत आहे तुमचं करिश्मा लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनल वरती. लक्ष्मण दादाची एंट्री झाली बाई वेळेवर. हॅलो, कशा आहात तुम्ही? इकडं व्हिडिओ नाही काढायचे का? मग लक्ष्मण दादा आले. हाय फॅमिली, वेलकम बॅक. इकडं एक जण आपल्या आपल्या कामात बिझी आहे. हा इकडं अभ्यासात बिझी आहे. याला अभ्यास लावलाय आदिती ताईने. दादा तिकडं काहीतरी बनवण्यात बिझी आहे. कलाकारी करतोय तो, ड्रॉइंग काय रे बाबा, माती रंगवतोय. इकडे वहिनी आलेत, लक्ष्मण दादा आलेत. ही आदिती ताई आता चाट होते. घर कसा घरावाने वाटतंय. असं फॅमिली सगळे भेटले की बरं वाटतंय, नाही का? मला बी इकडंच करमतंय बरं का. मी इकडंच राहायला येणार आहे आता. तिकडून शिफ्टिंग करते इकडं. इकडं आल्यावर मला बरं वाटते खरंच. तिकडं असलं गुदमरल्या आणि वाटतं ना, करमतच नाही. लय ते चालले जाते, सकाळी येते, संध्याकाळी मी येण्यावानी एकटी पार पागलसारखं लागते मला. आणि व्हिडिओ आता 10-12 दिवस झाले व्हिडिओ नाही काढलेत मी, तर त्यामुळे तर नुसतं झोपून राहते. लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आता आदिती ताईच आठवते. आम्ही बाहेर चाललो होतो, आवरत होती ती. मग आता हे आलेत, बसतो थोडा वेळ, गप्पा मारतो. तर थोडंसं बरं वाटतंय म्हणून मी व्हिडिओ चालू केलेला आहे. नाहीतर लई दम लागत होता बाबा मला बोलायला. आता तुम्ही सगळे म्हणता नाटक करते, तो हो बाबा नाटकच समजा. कोणाला हाऊस नाही आहे एवढे 10-12 दिवस गॅप देऊन व्हिडिओ बंद ठेवायची. काय म्हणते? लक्ष्मण दादा आणि वहिनी भेटायला आले होते. लक्ष्मण दादानी सफरचंद आणले. मला तिकडे ये म्हणत होते, पण माझं कॅपॅसिटी नव्हती तिकडे जाण्याची. मग त्यांनाच इकडे बोलवलं. हॅलो फ्रेंड्स, या आलू पराठा खायला. हे बघा काय काय बनवलेलं आहे. आलू पराठा आदिती ताईनी. कशाची गुड न्यूज आहे सांगते म्हणे तुम्हाला. मयंक आलू पराठा खातोय, तुम्ही या आलू पराठा खायला. आता आम्ही गप्पा मारलो. आमच्या गप्पा 10 वाजले गप्पा मारोस तर. आवडलं का? खा मग, आम्ही खाल्ल्यावर बोलतो. वेलकम बॅक. तर लक्ष्मण दादा वहिनी आले होते मग अशी गप्पा मारता 10-10:30 वाजले. मग ते आत्ता गेले. मग आम्ही आत्ता जेवण वगैरे केलो. आता काय कॅपॅसिटी नाही बाबा माझी बोलायची, त्यामुळे मी व्हिडिओ कंटिन्यू करणार नाही आहे. सकाळीच हा व्हिडिओ आम्ही कंटिन्यू करू आदितीताई आल्यावर. तुम्ही सगळे म्हणताय ना काय कारण आहे. आता उद्या आदितीताई म्हणते, मी सांगते थांब, उद्या बनवते म्हणे व्हिडिओ. आता त्यांना बी थकलेत, ते बी जेवून झोपतात, मी बी झोपते. आता उद्या कंटिन्यू करणार आहे आम्ही. तर तुम्ही हा व्हिडिओ इथून कंटिन्यू करा, तुम्हाला तर दिसणारच आहे. पण मी आत्ता नाही बोलू शकत. परत मी याच्यासाठी क्लिअर करते. तुम्ही म्हणणार आधीचा व्हिडिओ रात्रीचा दिसत होता, आता वेगळाच दिसतो, कपडे चेंज झाले, असं बी होऊ शकतं. त्यामुळं म्हणलं सांगून द्यावं. चला मी झोपते बाबा आता गोळ्या घेऊन, बरं वाटत नाही आहे मला. तर करा कंटिन्यू. गुड मॉर्निंग. या चहा पाणी प्यायला. चहा बिस्किट मस्त सेवा चालू आहे. गरमागरम चहा दिला आहे. उठल्या बिस्किट दिलेत खायला. आल्यापासून सेवा चालू आहे छान, म्हणून बरं वाटते आता थोडं. मग आता चालली आज. मग आदिती ताई तुम्हाला सांगणार आहे, उद्या चाललो आपण, सोमवार उद्या आहे. आदिती ताई तुम्हाला सांगणार आहेत काहीतरी विषय. का आजारी पडते तिने कारण शोधून काढलंय. डॉक्टर आहे का?
लवकर झाले. आता मॅडम आल्या कामावून, आंघोळ वगैरे केली. आता चहा पाणी चाललंय आमचा 1 वाजता दुपारी. आता तुम्ही म्हणणार तुला उठता येत नाही का, करता येत नाही का. आता दम लागतोय तर काय करू. मग तिकडं जावं म्हणलं एक्सरे काढायला दवाखान्यात. आता चहा पाणी पिल्यावर बोलतो आम्ही. करा कंटिन्यू. फ्रेंड्स वेलकम बॅक. तर आज जरा जास्तच त्रास व्हायला लागला आहे मला. आता आम्ही जेवण करायला बसलो. जेवणच जात नव्हतं, मग दुसरं काहीतरी करून दिलं मला. काय केलं तर डोसा केला तर धेरडा बोलतो. कशा ते धिरडे केले धेरडे नाही का धेरडे धिरडे म्हणते धिरडे. ते करून दिले गरम गरम. ते खाल्लं. थोडंसं 2 घास गेलं तरी तेवढं, नाहीतर ते बी जात नव्हतं. आता गोळ्या घेऊन जातो म्हणलं, पण त्रासच एवढा होत आहे ना. मळमळ का होते तेच कळना मला. आणि त्रास होते असं, दम लागतोय जास्त. उलटी नाही होत, काय नाही, मळमळ होते अशी नाही का. नकोच वाटते काही खायला. आणि दादा तिकून बस, तिकून तुला गॅस बंद केला बरं. व्हिडिओ कॉल कंटिन्यू नाही केला ना आधी. ते ताई म्हणे आण माझ्याकडे. मी सांगते मला एवढा दम लागायला लागला. बोलायला सुद्धा कालपासून जास्त त्रास व्हायला लागला. कालपासून लई कमी बोलली आहे मी. व्हिडिओ पण नाही काढले. बघू आज आपण दवाखान्यातच जाऊ. काय ते नक्की वैतागवाडी चेकच करावं मला वाटतं सगळं काही. तेव्हा समजेल विषय काय आहे. डॉक्टर म्हणले छातीचं एक्सरा काढा, म्हणजे दम का लागतो. दम नाही कुठलं लागलं पाहिजे. टेन्शन नाही, काय नाही तरी दम लागतो मला. पहिलं टेन्शन होतं, आता तुला कशा टेन्शन आहे बाबा. पहिलं घर सांभाळायचं होतं, लेकरा शिक्षण करायचं होतं, खाणं पिणं, घर भाडं देणं, 12 भानगडे होते. आता तुला कशा टेन्शन आहे. तुला थकवा आलाय, लग्न झालं तर तू आजारीच पडले. काय विशेष काय. मला हाऊस आली आजारी पडायची. कारण की जेव्हा लग्नाच्या आधी तर दंतानी सगळ्याला फडाफड बोलत होती ती. हां, आणि आता आजारी पडली तर काय बोलायला होईना. नवरा लाड पुरवतो म्हणून आजारी पडते काय नाही. अगं लोक म्हणतात कर्म कर्म. कर्मामुळे आजारी पडले वे. होते. आता मला सांगा, यांची तब्येत खराब होते तेव्हा काय परीक्षा घेतो रे देवा म्हणते, आणि मी आजारी पडली का करिश्माचे कर्म साडवे येतात. काय करावा. कर्म 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 कसलं कर्म असतात गं. लग्न केलं चांगलं झालं हे कर्म आहेत का तुझे. कर्म चांगले असतील म्हणून चांगलं झालं, नाहीतर वाईटच झालं असतं. लोक म्हणतात की कर्म वाईट झाली म्हणूनच तुझं वाईट झालं. अरे तब्येत खराब होणं म्हणजे कर्म नाही रे बाबांनो. तब्येत आता वातावरण बदल, कशा गोष्टी, खाणं पिणं चांगलं नसलं की तब्येत खराब. म्हणजे थोड्या गोष्टीला. आता लहान लेकरू ज्यांनी अजून दुनियामध्ये आलाय फक्त, ते त्याला सर्दी होते, ताप होते, काय त्याला बी कर्मच म्हणतात का मग. त्याने तर आताच जन्म घेतला आणि लगेच लगेच त्याचे कर्म चालू होते का. थंडी ताप आला, काही आलं, दवाखान्यात ॲडमिट केलं. लहान लेकराला बी तुला मी एक क्वेश्चन विचारू का. कशाचं. तू लग्नाला कसं काय करायचं. लग्नच करायचं नाही म्हणत होती. हां, लग्न म्हणलं की धापच लांब पळून जायची. माझं हेच व्हायचं, माझ्या लेकराला एक्सेप्ट कराल का, माझं हे होईल का, माझं ते होईल का. लग्नाला तर लय विरुद्ध होता. मग मी तुला समजावल्यावरती काय तुला समजलं बाबा. इकडं आली की नुसतं लग्न करून टाक, नुसतं डोकं खाय. लग्न करून टाक, अजून तुझं वय नाही, एकटं आयुष्य निघत नसतं. कसं होईल पुढं, तुला कमी जास्त झाल्यावर कसं होईल, त्या पोराचं कसं होईल. मोकर डोकं खायचे माझं. घे मनावर. किती पोरं फेल केले मी तुम्हाला दाखवायची. मी हे पोरगा बघा आणि लग्नाला मागणी घातली, काय करू नको, जाऊ दे नको अशी करायची. रिजेक्ट केलं, लग्नच करायचं नाही म्हणून. यांच्याबद्दल बी मी तुम्हाला सांगितलं होतं ना, असं असा आहे विषय, पण मी नाही म्हणली. अगरबत्तीसाठी आलते तेव्हा त्यांनी बोलले की मला तुम्ही आवडता, मला तुमच्याशी लग्न करायला आवडेल असं सांगितलं होतं. मग अचानकच काय झालं काय माहिती. ती म्हणली की डायरेक्टच घर. मी स्वतः शॉक आहे. मला अजून विश्वास बसत नाही लग्न केलंय मी. कारण माझा एवढा विरोध होता ना, नाही म्हणलं. लोक असे नावं ठेवते, तसे नावं ठेवते, नाही करायचं. लोक काय तुला पोसा येणार आहेत का. हां, लोक पोसाय नाही येणार. मग मी म्हणायचे ना तुम्हाला, लोक नावं ठेवतात.
आणि माझा लग्नाचा लोकांचं विरोधच काय होता, घाई नको घेऊन नको. मी कशी बसते. काय होकार दिलं आणि कशी विचारलं आणि कशी हो म्हणली मला काही सुद्धा कळणार. अजून शॉक आहे मी. लोकांचं काय, कोण चांगलं विचार करतं, कोण वाईट करतं, कोण कसा विचार करतं, कोण कुठल्या पद्धतीने विचार करतं. आता गावाकडच्या लोकांचे गावाकडचे विचार असतात, सिटीतल्या लोकांचे सिटीकडचे विचार असतात, सगळ्यांचे वेगवेगळे विचार असतात. त्यात वेगळं काय असतं? हां, काय तूच एकटीने लग्न केलं का ह्या जगात? प्रत्येकजण आहे की आपलं पाऊल उचलतं, आपलं नाही का, बाकी काय नसेल तर चालत, पण आयुष्याला जोडीदार चांगलं भेटणं हे लोक सगळे बघत असतात. म्हणतात की लेकरं तर उद्या काय भरोसा आपले आहेत का, बघतात का नाही. नवरा बायकोची एक गोष्ट अशी की ती आयुष्यभर एकमेकाला साथ देऊन पुढं जातात. म्हणून जोडीदार शोधतात की बाबा मला तरी बघल, मला काय झालं की त्यांना काय झालं की मला, म्हणजे नवरा बायको एकमेकाची काळजी घेऊ शकतात असं माझं म्हणणं आहे. मग मी तिला सांगून शिकून मयंचं कसं काय पुढं एकटी कुठपर्यंत आयुष्य. आणि एकटी लेडीजला ना लोक फार त्रास देतात. म्हणजे बाई आता किती फरक पडला मला दिसतोय की आता कोणाची ताप आहे का बोलायची, आता किती बुकायचं. नाही पण एकट्या लेडीजचं ना जीवन खरंच अवघड आहे. सिटी ठिकाणी तर फारच अवघड. जगणारे जगत असतील त्याचा प्रश्न नाही आहे, पण खरंच एकट्या लेडीजला स्ट्रगल भरपूर असतं. कारण की लेडीजला नवरा नाही म्हणलं ना नजर खूप वाईट असते बघण्याची. आणि एका वेळेस म्हणलं की तिचा नवरा आहे तर कोणाची नजरवर तिने किती चांगलं राहू दे तरी ती वाईटच. ते आहेच ना. हा चांगला अनुभव आहे ती मला. जर चांगली राहिली तर ती वाईटच असतं. कारण की काय, आणि तुम्ही अजून एक गोष्ट नोटीस करा आदिताई, माणूस कधीच माणसाला नाव ठेवत नाही, पण बाई बाईला हमखास मागं ओढणार, तिला नाव ठेवणार, ही अशीच असणार तशीच असणार. बायांना यातला एक्सपिरियन्स राहते. आणि ती जी बाई जशी असते का तीच बाई दुसऱ्या बाईला नाव, चांगल्या बाया नाव नाही ठेवत. नाही ते पण आहे. चांगल्या बाया अजिबात कोणालाच नाव ठेवत नाही. पण जी स्वतः फालतू राहते का ती दुसऱ्याला, हां ही अशीच असं, ही फालतूच असं, तिला नवराच नाही. त्यांना त्यातला नॉलेज राहतो, म्हणजे ते तशा राहतात, त्यामुळे त्यांना त्याच्यातला अनुभव राहतो की एकट्या बाया कशा राहतात काय, म्हणून ते तशी बोल. पण यांच्या दृष्टिकोनातून प्रत्येक बाई तशी नसू शकते ना. काय सगळ्याच लेडीज एकसारख्या असतात? सर्वांचीच नजर काय एक समान असते का? सगळ्यांचा विचार करण्याचा दृष्टिकोन सगळं वेगळं असतं. तसंच थिंकिंग पण वेगळीच असते विचार करायचं. कारण हे तुझा विषय, तुला जगायचा आहे, त्यामुळे तुझा निर्णय तू घेऊ शकतो. लोक काय म्हणतील आज त्याच्याकडे मी लक्ष लग्नाचा निर्णय देण्यापेक्षा घेतला नसता, कसे दिवस माझे एक एक दिवस कसे काढायचे मी, मला वाटायचं आज तरी चांगलं होईल, उद्या चांगलं होईल. हे यूट्यूबवरून वाटतंय लोकांना लई पेमेंट येत असेल, तुम्हाला सांगते, तुम्ही आता पण बघून घ्या, तुम्हाला चांगलं माहिती. लईच लई 10, 12, 15च्या वर तर पेमेंट म्हणजे यूट्यूबचं माहीतच नाही. 15,000 पुण्यामध्ये महिना कटतो. नाही बाई, मला एवढा पेमेंट आहे तरी माझं घर चालत नाही व्यवस्थित. आम्ही दोघं कमवतो असून आम्हाला प्रॉब्लेम येतो. इथं पुण्यासारख्या सिटीमध्ये नवरा बायकोनी जरी कमवलं तरी गरजा भागत नाही. पडतो. पोरांचं शिक्षण महाग आहे. आणि त्यात मी म्हणायची माझा आज पेमेंट वाढवला, म्हणजे मला एकतर खोटे व्हिडिओ जमत नाही की दाखवायचं एक असायचं एक, तसलं जमत नाही. लोकांना तसलं आवडायचं. मग मी म्हणायची बाई जाऊ दे, जे आहे ते रिअल दाखवलेलं बरं. कोणाला काय म्हणायचं, काय समजायचं, नाव ठेवायचे समजू दे. आपला निर्णय घेतला, पुढे गेली. समाजाकडे लक्ष दिलं ना की आपण मरून जाऊ, खरं गोष्ट आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की कोण काय बोलतं ह्याच्याकडे न लक्ष देता आपण आपलं आयुष्य जगत राहायचं. कारण की लोकांना चांगलं फार कमी बोलतील, लय कमी बोलतील, पण वाईट म्हणलं तर जास्त बोलतील. त्यापेक्षा विचार करून चालावं. कारण की समाजाकडे नाही लक्ष देशील तर पुढं जाशील. अजून लोकांचं एक आहे, चांगल्या काळात सगळे धावून येतात बरं का, बोलवू बी नका तुम्ही. एखाद्याचं लग्न असू दे बरं, फुकटच जेवायला जाते, रस्त्याहून दिसलं तरी जाते, चला. एवढं खरं आहे. पण दुःखात बोलवलं ना तर बोलवून बी येत नाही. ह्या गोष्टी खरे आहेत. आणि आम्ही केलं, आणि आम्ही एखाद्याच्या चांगल्या हिच्यासाठी काळात लय जाणं केलं. म्हणजे कोणाची मदत नाही. हो? चांगल्या काळात पण कोणी मी तुला सांगू का, तुझ्या सुखाच्या काळात मी नव्हते. मी खरं ते सांगते. कारण की तुझं लग्नाच्या वेळेस मी नव्हते, सगळ्या गोष्टीत नव्हते. पण नेहमी जेव्हा तुझ्यावर दुःख आलं तेव्हा मी पळत आलो. बरं ते छोटं मोठं असो, कुठलंही असो, त्या संकटात मी नेहमीच साथ दिली. पण सुखात मी कधीच साथ दिली नाही. मी अजूनही सांगते. मी तिचं लग्न होतं ना त्याच दिवशी सकाळी ओला मला घरी घ्यायला आल्यावरतीच मी गेले.
आज तिथं थांबले पण नाही. तिचं लग्न लागलं की मी बसला पकडून घरी निघून आले. मी थांबले पण नाही. फक्त मेहंदीला 5 मिनिटं गेले असले की नाही, आणि खरेदीला काहीतरी 1 दिवस गेलते. मी तिच्या सुखाच्या काळात गेलेच नाही. आणि नवरदेवाचं घर एक बघायला ना, एवढं गेलं. नवरदेव बघायला नव्हते आले म्हणून बळजबरी घर बघायला घेऊन गेले तिकडे. त्यावेळेस प्रॉब्लेम होता, ते बघायला त्यावेळेस मी नाही गेले. पण ज्यावेळेस ती म्हणली ना आता यावंच लागतं घर बघायचं, नाही तर नाराज होईल म्हणलं. नाही तर तुम्ही येऊ पण नका, बोलू पण नका, काहीच नका, लग्नाला बोलवत नसते म्हणलं. हां मग नावेला सुट्टी टाकून मी गेलते घर बघायला. जाऊ द्या, माझं काही म्हणणं नाही की तुम्ही माझ्या आनंदात या नको या, पण दुःख जेव्हा जेव्हा आले ना तेव्हा एक गोष्ट मी अनुभवली बरं का आदित्य. जेवढे लोकांना मी आपलं हे माझं ते माझं नाही, ते जीव लावते, ते सांभाळून घेते, ते जीव लावते, ते मानते, असं करायची ना मी. एवढं सगळं याच्यातून मी जेव्हा नोटीस केलं ना तेव्हा आधी तिथं इतकी साथ कोणीच दिलेली नाही वाईट काळात. कोणीच एवढं असं आपल्या घरी बसून, आता त्यांचं बी काम असते, तुम्ही बघितलं सकाळी कामावर चालले जातात, त्यांचं घरातलं दारातलं सगळं करणं असतं त्यांना, पोराचं लेकराचं सगळ्यांचं. तरी पण एवढा याच्यातून वेळ काढून माझ्याकडं लक्ष देणं वाटतं तेवढं सोपं नाही आहे बरं का. मी स्वतः बघते, रात्री झोपायला 12 वाजते, 12:30 कधी 1 वाजतो, असंच बडबड करता करता, मोबाईल पाहता कामं करता सकाळीच उठणार 4ला 5ला, आवरणार सगळं, कामाला जाणार सकाळी 5:30ला 6लाच, आणि तिकडून येणार दुपारी 1-1:30 वाजते, तिकडून येणार परत मग घरातला आवरणार, स्वयंपाक करणार, करून खाणार, सगळ्या गोष्टी, पोराकडे लक्ष देणार, मग काहीतरी तासभर दुपारी आराम करणार 4-5 वाजतापर्यंत. मग परत संध्याकाळी उठलं की हे साफ कर, ते साफ कर, घरातलं नीटनेटकं ठेव, घर बी चकाचक ठेवते, त्यानंतर कपडे धू, कुठं काय कर, म्हणजे कंटिन्यू झोपेतून उठल्यापासून झोपेपर्यंत काम चालू राहतं. आणि एवढं करून मी आता बाईला यूट्यूब चॅनल उघडून दिलं आहे, तिकडं बी लक्ष देतो. मला कधी कधी आधी तिथं इकडं पाहून विचार येतो ना, नेमकं बाई आहे का मशीन आहे म्हणते मी. काय करायचं, मशनीसारखी पडते अशी सगळीकडं चालूच राहते. म्हटलं बसा जरा, आराम करा, निवांत बसत जा जरा. आता मला दम लागतोय बोलायला. बघा म्हणलं तुम्ही बोला. खूप जण विचारते काय विषय, काय गुड न्यूज आहे का. गुड न्यूज काय आहे, ती मी तिला दवाखान्यात घेऊनच बघते एकदाची. चोर ओटी भरायला आली, कोणीतरी कमेंट केला आधी अरे. ताईकडे चोर ओटी भरायला आली. नाही बरं का, खरं सांगते, हां. काय खरं सांगते, त्या गोष्टी अजून काही तिच्या चेक केलेल्या नाही आहेत, तर आम्ही अजून एक गोष्ट, बघतोय. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे. काय कोणीतरी असली कमेंट केली ती म्हणे प्रेग्नेन्सी खाली केली असणार, असं कमेंट आली बरं का. हां ऐका ना, आता मला एक प्रश्न पडला, बरं या व्यक्तीने कमेंट करताना विचार का नसेल केला की जो माणूस दुसऱ्याच्या पोराला आपलं म्हणून ॲक्सेप्ट करून त्याचं सांभाळ, शिक्षण, पालन पोषण करू शकतो, तो माणूस स्वतःचं ठेवणार नाही का. अरे वा. लाज कशी वाटली नसेल त्या कमेंट करणाऱ्याला की प्रेग्नेन्सी खाली केली असणार, म्हणून अरे, तिचं दुखतंय, म्हणून त्रास माणसाला होतोय. जीवन एकदाच असतं. एखादं आता लग्न लेकराला- झालंय, एखादं बहीण भाऊ महिन्यातला काहीतरी होईलच, ठीक आहे, त्याची प्लॅनिंग करूच, पण एवढी खालच्या लेवलची कमेंट कशी काही केली असणार. उलट असेल तर ठेवू आनंदाने, उलट चांगल्या भारी भारी मोठ्या मोठ्या दवाखान्यात ट्रीटमेंट घेईल बाई, माणूस एवढं हे होईल ना, विचारूच जनावराला नका. जीव लावणार आहे हां बिचारा. ही अशी गोष्ट झाल्यावर त्यांना तर काय म्हणतात ना, गगनात आनंद इथं मावणार. ठेवू का तिथं ठेवू करल, आणि तुम्ही असली कमेंट करता, तुम्हाला शोभतंय का बरं. असं कोणाविषयी एवढं पण विचित्र कमेंट नका करू. ती पण एक लेडीजच आहे, ती कशाला असं करेल. बरोबर आहे. लाजा वाटत नाही लोकांना असल्या कमेंट करताना. आणि तिने खाली करायचा संबंधच काय आहे? का तिने पळून असेल तर बिळून लग्न केलं हां काय? हां असेल तर ठेवल ना, राहील, चांगलं होईल, उलट आनंद येईल घरात, सगळ्या गोष्टी. कशा काय कमेंट करते काय माहिती. आता तुम्हाला सांगते, मला सांगायचं नव्हतं, आधी तर काही म्हणली चल एकदा दवाखान्यात जाऊन चेकच करून येऊ. कारण आता जास्त तुम्हाला माहिती आहे, मी सुरुवातीपासून लई काही गोष्टी अशा मोकळ्या बोलता येत नाही मला, काही काही शब्द नाही वापरत मी याच्यावर. काही लोक बिंदा सोशल मीडियावर असे बोलतात ना, नाही का, म्हणजे लेडीज प्रॉब्लेमबद्दल सगळ्याबद्दल असं बोलतात बिंदास, तसं मला नाही बोलतात. बघितलं कधी मी असं बोलते. जरी झालं मंथली प्रॉब्लेम, तुम्ही शॉर्टकटमध्ये एवढं सांगते की लेडीज प्रॉब्लेम समजून घ्या असं म्हणते मी. असं खोलवर काही सांगत नाही बसत. काही डायरेक्ट बोलतात असं असं प्रॉब्लेम आहे. तर आता काय बोलू, उपली असेल तारीख काय असेल बघू आपण. तर बघू, होतंय त्रास तिला इकडं तिकडं भरपूर होतंय, होतोय. तारीख बिरीक इकडं तिकडं होत असते, त्याच्यामुळे एवढं काही मनावर घेतलं नाही.
आणि त्यानंतर हे मधीच दम लागणं, उलटी, चक्कर, तर त्याचे सिम्पटम असू शकतात. तर लगेच एवढी घाई करायची नसते की नाही हे झालं म्हणून लगेच दवाखाना करा आणि लगेच हे करा. मला एवढं काही इम्पॉर्टंट वाटलं नाही. नाही, आज 4-8 दिवस दवाखान्यात जाऊन इकडे तिकडे बघू. झाले की नक्की लगेच काय आपण हे करायचं का? चेक करू, दवाखान्यात जाऊ, काय विषय, दम पण लागतोय लय. डॉक्टर म्हणले छातीचा एक्सरा काढा, त्याच्यामध्ये काय विषय ते कळेल दमाचा. बघू. सांगा म्हणजे. संध्याकाळी जाऊन बघू दवाखान्यात. तर तिला काय बोलणं होत नाही, आपण इथंच व्हिडिओ थांबू आणि लय बघू दम पुढचं लागतो. दवाखान्यातनं जाऊन आल्यावरती काय आहे ते. तुमच्या तसल्लीसाठी घ्या चेक करून. काय बाई यांनी एवढं मला कीड लावलंय मागं. गुड न्यूज आहे का? गुड न्यूज आहे का? गुड न्यूज आहे बघू. का? असेल तर मी सांगेन ना स्वतः. यांनी म्हणायची गरज आहे का? जाऊ दवाखान्यात आणि बघू काय विषय आहे ते. नाही का? मी सांगेन माझ्या तोंडाने का हा बाबा व्हिडिओ बनवेन मी, सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करते. मग हे लपवून ठेवण्यासारखं आहे का काय? आज ना उद्या दिसत नाही. काय पळून लग्न केलंय का लपून ठेव. आज ना उद्या दिसलच ना काय बी असेल तरी. आणि अजून एक काय म्हणे, कोणतरी होतं बाई म्हणे 20 लोक नव्हते तुझ्या लग्नाला आणि शिकवते म्हणे, काहीतरीच म्हणे 500 लोक होते बाई लग्नाला. आदिती ताई इकडं 100-150 लोक आले होते. आणि गावाकडचे याचा कार्यक्रम ठेवला होता का, काय म्हणतात त्याला, सत्यनारायण म्हणतात ना, सत्यनारायण अजून ते जागरण गोंधळ. हां, त्याला एवढे पाहुणे आलते त्यांचे, बापरे, एवढा मोठा मंडप, डीजे, हे ते. आता ते व्हिडिओ नाही टाकले ना, व्हिडिओ शूट नाही केले, ते पूजाने केली असतील. हां, तर ते व्हिडिओ नाही टाकले ना म्हणून यांना माहीतच नाही किती पाहुणे पै आलते बाबा. हे लोक असे कमेंट करतात बाबा, 20 असू द्या नाही तर 10 तुला असू काय द्या. सांगते, लोक येऊ ना येऊ, तू तर केलंय ना लग्न. मी काय म्हणते, लग्नाला 10 लोक असू द्या किंवा 20 असू द्या किंवा 1000 असू द्या, लग्न चांगल्या पद्धतीने झालं ना. आणि म्हणे मोठा लग्न केलं, एवढंसाचं लग्न केलं आणि मोठा केलं. बाई आमचे जेवढे हायपत होते तेवढं केलं. एवढंसही लग्न करायला 7-8 लाख रुपये लागले ना. छोटं करू मोठं करू आपली मर्जी, एवढे पैसे करू. बरं ते बी काय म्हणते त्याला, पैसे बी 7-8 लाख रुपये म्हणजे स्वतःच्या कष्टाचे आहेत, नाही की बापदादानी कमवून ठेवून गेलेलं आहे बापदादा. असं बी नाही, त्यांनी स्वतःच्या कष्टाचे पैसे जमा करून ठेवून त्या पैशात त्यांनी लग्न केलं. 1 रुपयाची कोणाची मदत घेतली नाही लग्नाला. असं आजच्या आहे का कोणामध्ये दम? पण सोनच 5 लाखाला केलंय. मग सोनच 5 लाख रुपये जास्त झालं स्वतः आम्ही सोनं. केलंय. जास्त झालं ना. मग हे 2, ती चैन 2, ते कानातले 70-80 हजाराचे कानातलेच आहेत. पायातले जोडवे, परत वेळेवर अंगठ्या केल्या त्या. अंगठ्या सोन्याच्या नव्हत्या, आपण 1 ग्रॅमच्या केल्या. आणि त्याच्यामध्ये बी लई 15-20 हजार नाही गेले का त्या 1 ग्रॅममध्ये बी. आणि बाकीचा लग्नाचा खर्च वेगळा. ते लग्नाला हारच नुसते 3-4 हजाराचे होते. हार एक हार 6 हजाराचे 7 हजाराचे नुसते हार होते. हो, ते सांगत होते मला. मग वेळेवर अजून म्हणजे कमी माणसाचं आपण सांगितलं होतं, 50 माणसाचं. पण वेळेवर मग जास्त लोक आले, यांनी वेळेवर सगळ्यांना सांगितलं वाटतं का, त्यांच्या सगळे जे लोक आहेत ना त्यांच्या टीमचे. जेवढा होता तिथं गच्च भरला. मग सगळे आले होते, तर त्यांचं बी जेवणाचा खर्च वाढला. तेव्हा तो खर्च अजून एक्स्ट्रा भरला. हॉलचे 25-30 हजार रुपये वेगळे होते. म्हणजे असं खर्च लई लागलेला आहे. जाऊ दे, आता यांना सांगून काय फायदा नाही. पण नाव कशाला ठेवतात, कसं का होईना, कोणाचं छोटं असो मोठं असो केलं ना, कसं का होईना. 4 चौघामध्ये लग्न करून इज्जत मिळवून दिली, समाजामध्ये मान आहे, सगळ्या गोष्टी आहेत, हे महत्त्वाचं आहे ना. नाहीतर काय, आता जाऊ दे, परत टोमना जायचं दुसरीकडे, बाई अंगावर वळून घेणारे लोक. आपण कोणासाठी बोलतच नाही, खरी गोष्ट नाही. ज्याच्या त्याने ज्या त्या उदाहरण दिलं असतं आणि काय गरजच पडत नाही कोणाला काय बोलायला, माझं तर म्हणणं. काय चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. आता आम्ही दवाखान्यात जाऊ, चेक करू, मग तुम्हाला सांगू नेक्स्ट व्हिडिओमध्ये काय विषय काय नाही, बरं का. आदित्य तुम्ही सांगा आवर्जून. चला, कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करा. मावशी भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये गुड न्यूज के साथ. गुड न्यूज और बॅड न्यूज काय असेल ते सांगू नक्कीच. हां, चला बाय. हो, बाय.